नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते. अमावस्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ही तिथी जगाचा पालनहार विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी जप आणि दान करण्याची परंपरा आहे. मे महिना म्हणजे मराठी पंचांगानुसार चैत्र माह पितरांच्या पूजेला समर्पित आहे. या महिन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच चैत्र अमावस्येला खूप महत्त्व आहे. ही अमावस्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते. चला जाणून घेऊया चैत्र अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे. अमावस्या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे शुभ असते. यामुळे पितृदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. अमावस्येच्या दिवशी काय करावे याविषयी सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल. तर 8 मे रोजी सकाळी 8:51 अमावस्या समाप्त होईल. उदय तिथीनुसार 8 मे रोजी चैत्र अमावस्या साजरी होईल. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्येला पशुपक्ष्यांना धान्य अर्पण करा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. अमावस्येच्या दिवशी पितृदेवता आर्यमाची पूजा करावी. असे म्हणतात की आर्यमाची पूजा केल्याने ते सुखी होतात आणि आपल्या पितरांना मुक्त करतात आणि मोक्ष प्राप्त करतात. याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कावळा, कुत्रा, गाय इत्यादी प्राण्यांना खाऊ घालणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी अन्नासोबत पाण्याचीही व्यवस्था करावी. पितरांना त्यांच्याद्वारेच अन्न आणि पाणी मिळते असे म्हणतात. चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने दान करणे शुभ असते. या दिवशी अन्न, मीठ, गूळ, छत्री, पांढरे वस्त्र इत्यादी गरजूंना दान केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. चैत्र अमावस्येच्या दिवशी पितराशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात. या दिवशी दानधर्म करण्याला अधिक महत्त्व आहे. अमावस्या तिथीला गरीब लोकांना अन्नदान आणि पैसे दान केले पाहिजे. यासह तुम्ही कपडे, साखर, धान्य इत्यादी गोष्टींचेही दान करू शकता. या उपायाने पितृदोष दूर होतो व पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल तर चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांशी संबंधित ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात् या मंत्राचा जप केला पाहिजे. या मंत्राचा जप केल्याने पितर प्रसन्न होतात, पितृदोष दूर होतो. राहू, केतू किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांचा मोक्ष तर होतोच, पण पितृदोषही दूर होतो. ज्योतिषशास्त्रात पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येची तिथी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होते. या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांची पूजा करावी. या दिवशी दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितरही प्रसन्न होतात. कालसर्प दोष दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस चांगला मानला जातो. कालसर्पदोष असलेल्या लोकांना जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी चैत्र अमावस्येला काही उपाय करणे आवश्यक आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान करून ध्यान करून भोलेनाथाला पाण्याने अभिषेक करावा आणि शिवचालिसाचे पठण करावे. या दिवशी
वाहत्या पाण्याच्या प्रवाहात चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या नागाला तरंगवल्यास कालसर्पदोषापासून आराम मिळतो. चैत्र अमावस्येच्या दिवशी राहू आणि केतूच्या दोषापासूनही मुक्ती मिळू शकते. या दिवशी राहू केतूच्या बीज मंत्राचा जप ओम राम राहावे नमः आणि ओम क्रू केतवे नमः या मंत्राचा जप केल्यानेही वाईटाचा प्रभाव कमी होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.